हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आजच्या नंतर तू पूजाच काय तिच्या सावलीला देखील नाही बघू शकत, समजलास? चल पूजा. माझं म्हणणं ऐका, नाहीतर मग तुम्हाला एक पोटका पैसा मिळणार नाही. असं काहीही होणार नाही. जर हे स्थळ तुझी बहीण आकांक्षासाठी आलं असतं तर तू हसत हसत हो म्हणाली असतीस. पण हे स्थळ माझ्यासाठी आलंय म्हणून तू जाणून बुजून घरातल्यांना त्याच्या विरुद्ध भडकवलंस. विराज येऊन तिला वाचवल. पण विराजने तर तुमचं नाव खराब होऊ नये म्हणून. एकदम चुप. बेटा, दुसऱ्याला सुखी करून जो अंतःकरणाला आनंद मिळतो ना, तो कधीच कोणाला सांगू शकत नाही. पण बेटा, जेव्हा दीनानाथजींना या स्टे ऑर्डर बद्दल माहिती होईल तेव्हा असं नको हो की ते वस्तीवाल्यांना त्रास द्यायला सुरुवात करतील आणि वस्तीवाले त्यांच्या दबावात येऊन कोणत्याही पेपरवर सही न करू. नाही बाबा, असं नाही होणार. कारण ज्या वेळी मी वस्तीत होते त्याच वेळी दीनानाथजी तिथे आले होते. बेटा, याचा अर्थ असा की तुमच्या दोघांचा एकमेकांशी सामना झालाच. कसे वाटले तुला दीनानाथजी? बाबा, त्यांचा तो कपटी चेहरा बघून ना मला असं वाटत होतं की त्यांना मनमानी करायची सवयच लागली. देश जरी स्वातंत्र्य झाला असला ना तरी अजूनही ते स्वतःला राजाच समजतात आणि इतर लोकांना आपली प्रजा. यांच्याकडे कोणी डोळे वर करून बघितलं तर ह्यांना मुळीच सहन होत नाही. बाबा, मला तर ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की जीजूंनी पूजाचं लग्न त्या घरात ठरवलंच कसं. नशिबाने जे घडतं त्याला कोणच काही करू शकत नाही. पण चला, योग्य वेळी त्यांचे डोळे तरी उघडले. पण बेटा, एक गोष्ट सांग मला, काय दीनानाथजींना स्टे ऑर्डरच्या बाबतीत माहिती पडलं होतं? हो बाबा, आणि ते वस्तीवाल्यांबरोबर गोड गोड बोलायलाही आले होते. आणि एवढंच नाही बाबा, आज तर त्यांनी वस्तीवाल्यांना भरपाई देण्याचाही विषय काढला. पण ते त्यांना काही देण्यासाठी तयार नव्हते ना? बहुतेक त्यांच्या पराभवाची भीती वाटत होती त्यांना आणि म्हणूनच त्यांनी भरपाई देण्याचा विषय काढला. नाहीतर कालपर्यंत ते त्यांना एक दमडीही देण्याचा विचार करत नव्हते. असो, आम्ही सगळ्यांनी कोणत्याही प्रकारे तडजोड करायला किंवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची भरपाई घ्यायला नकार दिलाय. आणि आम्ही त्यांना सांगितलंय बाबा की आता तेच होईल जे कोर्टाचा निर्णय ठरवेल. मग तर खूपच रागवले असतील. हो बाबा, ते तर साहजिकच होतं. पण मला आता कुणाचीही भीती वाटत नाही. मग मी त्यांना का घाबरू? हो बेटा, तुला कधीच कोणालाही घाबरण्याची मुळीच गरज नाही. तू बघ, तू ही केसही सत्याच्या जोरावरच जिंकून दाखवशील. बाबा, आज सकाळी जे काही मी तुम्हाला बोलले मला त्याचं खूप वाईट वाटतंय. कोणत्या गोष्टीसाठी? आज सकाळी जेव्हा आई आणि तुम्ही माझ्या लग्नाविषयी बोलत होतात तेव्हा मी ज्या प्रकारे तुम्हाला बोलले तसं मी नको होतं बोलायला.
मला प्लीज माफ करा. काहीच हरकत नाही बेटा. बेटा, होऊ शकतं की त्यावेळी तुझ्या मनात कोणती दुसरी गोष्ट असेल म्हणून ती ही गोष्ट रागाने बोलली असशील. पण आकांक्षा, तू नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, मुलांच्या गोष्टीचा आई वडिलांना कधीच वाईट वाटत नाही. मला माहिती आहे बाबा की तुम्ही दोघं जे काही कराल ते माझ्या भल्यासाठीच कराल. आणि मी तुम्हाला वचन देते, मी तुम्ही जे सांगाल ते ऐकेन. खरंच आकांक्षा? हो बाबा. पण बाबा, मला समाजकार्य नाही सोडायचंय. म्हणूनच तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. बेटा, मी माझ्या आकांक्षाला सुखी पाहू इच्छितो. जर तुझं सुख यातच आहे तर मी तुला एक वचन देतो, मी मुलांकडच्यांना सगळं काही खरं सांगूनच तुझं लग्न त्या घरात लावून दे. आजी, कळत नाही माझ्या आणि पूजामध्ये अपूर्व दादा कसे राहू केतू बनून हजर होतात. जरा वेळ बोललो नाही, जरा निवांत बसलो नाही तर समोर येऊन उभे होतात. आता ह्यात हसण्यासारखं काय आहे? अरे पोरा, प्रेमाचा शत्रू तर समाज नेहमीचा असतो. याच्यात काय नवीन आहे? आजी, नवीन गोष्ट ही आहे की पूजाच्या घरची तिचं लग्न दुसरीकडे करण्यासाठी दबाव टाकतायत आणि ती बिचारी एकटी पडली आहे. आता यात करण्यासारखं काय आहे? तू मला बोलली होतीस की तू आमच्या विषयी बाबांकडे बोलशील. तू बोललीस? आजी, असं नको व्हायला की पूजाचं लग्न कुठे दुसरीकडे ठरेल आणि आपण हातावर हात ठेवून बसून राहू. अरे बाबा, मी बोलणारच होते, पण ते काय झालं, ती कोणती आकांक्षा, त्याच्यामुळं लय त्रासलाय दिनू. आम्ही बोललो असतो ना तर उगाच आणखीन वैतागला असता ना. मग आमचं काय होणार आजी? तेच होईल ज्या आपण ठरवू. तुझं लगीन होईल तर फक्त पूजाशी, दुसऱ्या कुणाशी नाही. खरंच आजी? दीनानाथजी, दीनानाथजी, बाहेर या. दीनानाथजींना बाहेर पाठवा, मला त्यांच्याशी बोलायचंय. बोल, काय काम आहे अपूर्व? मला दीनानाथजींशी बोलायचंय, तुम्ही त्यांना बाहेर पाठवा. कोण आहेस तू आणि काय काम आहे? मला दीनानाथजींशी बोलायचंय, त्यांना सांग की अपूर्व बाहेर आलाय. हो, तर तू आहेस अपूर्व? मी कोण आहे हे जाणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वडिलांना बाहेर बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचंय. अपूर्व, सुकन्या आमच्या कन्या. जे काही बोलायचंय माझ्याशी बोल, आणि ते पण खालच्या पट्टीत, कारण ह्या घरात फक्त माझ्या वडिलांचा आवाज मोठा असतो. मी विराज आहे, श्री दीनानाथजींचा मोठा मुलगा. हो, तर तू आहेस त्यांचा महान पुत्र, ज्याच्या विषयी राजनगरच्या गल्लीबोळात नेहमी बोललं जातं. हे सगळं तर तू आधी बोलला होतास. आणखी काही नवीन बोलायचं असेल तर बोल, नाहीतर आता या क्षणी या घरातून निघून जा. राज,
चाललंय विराज? काय चाललंय ते मी तुम्हाला सांगतो. आज मी तुमच्या मुलाला म्हणजे विशालला माझ्या बहिणी बरोबर बघितलंय. मग यात ओरडण्यासारखं काय आहे एवढं? काय माणूस आहात तुम्ही दीनानाथजी. एकदा ज्या नात्याला मी ठोकर मारून निघून गेलो, तुम्हाला तरीही तेच नातं कायम ठेवायचंय. आपल्या मुलाला माझ्या बहिणीच्या मागे पाठवून तुमची इच्छा आहे की त्याने तिला स्वतःच्या बाजूने वळवावं. हे बघा पूर्व, ना आमच्या जवळ एवढा येळ आहे, ना आमचे विचार एवढे संकुचित आहेत. आम्हाला काय गरज आहे की आम्ही असं काही करू? तुम्हालाच गरज आहे दीनानाथजी, कारण तुमचा जो धंदा आहे ना, त्यामुळे तुमच्या घरी कोणत्याच सभ्य कुटुंबाचं स्थळ सांगून येत नाहीये. आणि राहिली गोष्ट माझ्या पूजाची, तर तुम्हाला वाटलं की याहून चांगली मुलगी तर आपल्या मुलाला नाही मिळू शकणार, म्हणून पाठवलं आपल्या मुलाला. तुझी बहीण काय बोळ्यानं दूध पिते वैर? आमच्यावर वरडण्यापेक्षा बरं झालं असतं जर तू तुझ्या बहिणीला ओरडला असता, तिला ताब्यात ठेवलं असतं, तिच्यावर रागवलं असता, तिला समजावलं असतं की तिनं आमच्या मुलाला भेटू नये. दीनानाथजी, पास अपूर्व. आता जर एक शब्दही बोललास ना, तर तुझी ती हालत करू ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसशील. रक्त जर एवढं उसळतंय ना, तर जाऊन आपल्या बहिणीला सांभाळ. आम्ही पण म्हणू शकतो की तुझी बहीण ही दौलत प्रसिद्धी बघून माझ्या भावाला नादाला लावते. धीरज, जर माझ्या बहिणीच्या बाबतीत एक आणखीन शब्द काढलास ना, तर काय, ही जरदरची धमकी आहे ना, ती जाऊन कोणा दुसऱ्याला दे. इथे येण्याच्या आधी पहिल्यांदा तुझ्या बहिणीचं सत्य जाणून घे. आणि हो, आणखी एक गोष्ट, जर आजच्या नंतर मी तुला माझ्या बाबांशी ओरडून बोलत असताना बघितलं ना, तर मला तुझं नरडं दाबायला वेळ नाही लागणार. समजलास? सुकन्या आमच्या कन्या. जर आजच्या नंतर मी तुला माझ्या बाबांशी ओरडून बोलत असताना बघितलं ना, तर मला तुझं नरडं दाबायला वेळ नाही लागणार. समजलास? अगदी बरोबर ऐकलं होतं. जसा बाप तसा मुलगा. तू तर ह्यांच्याहूनही मोठा गुंड निघालास. पण तुम्ही लोक एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुन्हा विशालने माझ्या बहिणीला भेटायची हिंमत केली, तर तो त्याचा शेवटचा दिवस असेल. लक्षात ठेवा.
बाबा चहा. आई. सुनबाई, हा. पूजाला चहा नाश्ता दिलास? हो आई, मी तिच्या खोलीत गेले होते, पण ती नाश्ता करत नाही म्हणाली. तुम्ही म्हणत असाल तर मी तिच्या खोलीत परत नाश्ता घेऊन जाते. काही गरज नाही तिच्यासाठी परत नाश्ता घेऊन जायची. तिला नाश्ता हवा असेल तर ती इथे येऊन करेल, समजलं? अपूर्व, सकाळी सकाळी एवढा राग करणं बरं नाही. आई, मला काल रात्रीपासूनच खूप राग आलाय आणि रागामुळे मी झोपूही नाही शकलोय. हे बघ अपूर्व, मानतो की पूजाकडून चूक झाली, पण बेटा रागवण्याचा काय फायदा? आपल्याला कोणता ना कोणता मार्ग तर काढावाच लागेल ना. बाबा, माझा पूजावर राग नाहीये. मी दीनानाथ आणि त्याचा मुलगा विराज यांच्यावर रागवलोय. दीनानाथ? पण बेटा दीनानाथ तुला कुठे भेटले? ते मला कुठे नाही भेटले. काल रात्री मी दीनानाथजींच्या घरी गेलो होतो त्यांना समजवायला की त्यांच्या विशालला पूजाशी भेटायला देऊ नका. आणि बाबा माहितीये ते मला काय म्हणाले? त्यांनी मला सांगितलं की मी आपल्या बहिणीला आधी सांभाळावं, कारण आपली पूजा त्यांचा पैसा बघून विशालच्या मागे लागली आहे. हे बोलणं ऐकून बाबा मला खूप राग आला. मनात आलं की दोघांचा गळा दाबावा. सुकन्या आमच्या कन्या. पण मी तिथे गप्पा बसलो, कारण यात पूजाची तेवढीच चूक आहे जेवढी विशालची. आई, मी हरलो. मला माझ्या बहिणीने हरवलं. हे बघ, तू नाराज होऊ नको. आपण पूजाला समजावण्याचा कोणता ना कोणता मार्ग नक्की काढू. ऐका, तुमचे मित्र रामेश्वर पण याच शहरात राहतात ना? हो. त्यांचा मुलगा पूजाच्याच वयाचा आहे ना? तुम्ही बोलून बघा ना. तुम्ही जाऊन एकदा त्यांच्या मुलाला भेटून या ना. जर नोकरी धंदा चांगला असेल आणि मुलगा चांगला असेल तर त्याच्यासाठी लग्नाची बोलणी करायला जा ना. ही चांगली आठवण केलीस तू कल्याणी. रामेश्वर खूप मेहनती आणि इमानदार माणूस आहे, आणि त्याने नक्कीच त्याचे संस्कार त्याच्या मुलावरही केले असतील. मी आजच त्या लोकांना भेटायला जातो. बाबा, जे काही कराल ते लवकरात लवकर करा, नाहीतर असं नको व्हायला की पूजा काही अनर्थ करून बसेल. नाही बेटा, पूजा भोळी आहे पण समजूतदारही आहे. ती असं कोणतंच पाऊल उचलणार नाही की ज्यामुळं आपल्या कुटुंबाच्या इभ्रतीवर डाग लागेल. आणि अपूर्व, तुझे बाबा जाऊन रामेश्वरजींशी बोलणी करून घेतली. देवाची इच्छा असेल तर सगळं काही चांगलं होईल. हो आई, हा तू खूप चांगला निर्णय घेतलास. आपण लवकरात लवकर पूजाचं लग्न ठरवायला हवं. विशाल, पूजाला भेटतो, तिच्याशी बोलतो. आम्हाला ही गोष्ट माहीतच नव्हती, पण मला माहित होती ना ही गोष्ट. काय तुला माहित होत आहे? तू आम्हाला बोलली नाहीस? नाहीतर काल आम्ही अपूर्वशी त्याच्या बहिणीसाठी एवढे लढलो असतो की त्यानं जीवनात कधी आमच्या समोर डोकं वर नसतं काढलं. ते तर तसं बी नाही करू शकत, कारण की ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तुझा बेइज्जत केलं ना, त्याच दिवशी मी शपथ घेतली की अपूर्वाचं डोसकं तुझ्या पायावर झुकून दाखवेन. याचसाठी विशालला
पूजाला भेटायची सूट दिली आम्ही. आई तुझ्या डोक्यात चाललंय काय? एक अशी कमालीची युक्ती आहे माझ्या डोसक्यात की साप पण मरल आणि काठी बी नाही तुटणार. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.